आधार जनसेवा सामाजिक संस्थेकडून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, 210 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप. कर्जत तालुक्यातील आधार जनसेवा सामाजिक संस्था नेहमीच गरजू नागरिकांना मदतीचा हात देत असते. रेल्वे स्टेशन, बस स्थानके, फुटपाथ आणि ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना ब्लँकेट, कपडे, धान्य अशा वस्तूंचे वाटप करत असतात. आधार जनसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता खालापूर तालुक्यातील डोलवली येथील शासकीय आश्रमशाळेतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आधार जनसेवा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कृष्णा कांबळे यांनी सांगितले की शिक्षण हाच प्रगतीचा पाया आहे. या सुवर्णमयी प्रवासात विद्यार्थ्यांना छोटीशी मदत करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले व यापुढेही गरजू नागरिकांना संस्थेच्या माध्यमातून मदत कार्य सुरू राहणार असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी आधार जनसेवा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कृष्णा कांबळे, उपाध्यक्ष संदीप गणेश पावसकर, डॉक्टर नानजीभाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, CA राकेश धीरजलाल शहा कांदिवली, राजेश कोठारे, रक्तदाते, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर NA कदम, लेखक, कवी, प्रकाशक, ॲडव्होकेट कैलास मोरे, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर विक्षासराव आरोटे, संपादक दैनिक गावकरी, महाराष्ट्र राज्य पत्रकार राज्य सचिव, डॉक्टर विजय म्हस्कर, कर्जत उपजिल्हा रुग्णालय अध्यक्ष, डॉक्टर साबळे, ऑर्थोपेडिक डॉक्टर, सुनील चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, सुभाष पाटील, मूकबधीर शाळा अधीक्षक, अजय बळीराम पिंगळे, माजी उपसरपंच भालिवडी, सुदर्शन पाटील, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर पाटील, सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर, श्रीमती मालती मुदलियार, सामाजिक कार्यकर्त्या, दयानंद चतुर, उद्योग मार्गदर्शक, पाटील सर, माजी अधीक्षक, डोळवली आश्रमशाळा, महादेव म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते, बापू गाडे, सामाजिक कार्यकर्ते, अल्पेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते, देवेंद्र भारती, सामाजिक कार्यकर्ते, केशव घरात, सामाजिक कार्यकर्ते. तसेच कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रायगड भूषण सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी सर यांनी सांगितले की पैशाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने संस्था हा उपक्रम राबवते. तसेच या शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी मोलाचे सहकार्य CA राकेश धीरजलाल शहा कांदिवली, विशा दीपेन कुमार शहा कांदिवली यांच्याकडून 51 डझन वह्यांचे मोठे योगदान लाभले. तिथं उभे करा, एक दोघींना तिथं उभे करा, देऊन उभे करा. प्लीज या ना या. सगळे पोरं खूप जुनी आहात. मला तिथं सांगा अजून एक एकीला ते नंतर इथं बघा, इथं बघा. चला धन्यवाद. हे अजून एक जण बघितलं ना, चला लगेच ओके. सगळ्यांना नका. थँक्यू. क्लोज या. समोर हो मी प्लीज इथे इथं बघा प्लीज. आज आपल्या शासकीय आश्रमशाळा डोलिवली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड या ठिकाणी नानजीबाई ठक्कर हे शेठजी आपल्या इथं आलेले आहेत. कर्जतच्या प्रथम नागरिक
श्रीमती दगडे मॅडम, नगराध्यक्षा, कर्जत नगर परिषद याही इथं आलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत करतो. आणि संस्थेचे अध्यक्ष कांबळे साहेब आहेत आपल्याबरोबर, आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक पाटील सर आहेत आपल्याबरोबर, सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि भाई शेठजींनी आत्ताच आपल्याला एक संदेश दिला, प्रत्येक माणसात देव आहे, फक्त शोधण्यासाठी दृष्टिकोन पाहिजे. तर इतका चांगला संदेश दिलेला आहे. आणि प्रत्येकानं किती जरी मोठं झालं तरी मी तुमचाच आहे आणि तुमच्या समाजाचं काहीतरी मी देणं आहे, त्या भावनेतून आज शेठजी आपल्यापर्यंत शाळेमध्ये आलेले आहेत. आणि त्यांच्याकडून आपल्याला खाऊचं वाटप झालेलं आहे. कर्जतचे चव्हाण साहेब आहेत, त्यांच्याकडून आपल्याला चॉकलेटचं वाटप झालेलं आहे. नगराध्यक्षा मॅडम यांच्याकडून आपल्याला भारतीय संविधानाची फोटो फ्रेम दिलेली आहे. याबद्दल शासकीय आश्रमशाळा डोलिवली यांच्याकडून मी सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमानंतर आपल्याला संस्थेकडून वह्यांचं वाटप केलं जाणार आहे. त्याचबरोबर